साहित्य आणि समाज यांच्या परस्पर संबंधांविषयीच्या साहित्य अभ्यासक्रमातील 5व्या सत्रातील विषय पत्रिका क्रमांक 6 मधील मार्क्सवाद या विचार प्रणालीचा आणि साहित्याच्या संबंधांचा विचार आपण या व्याख्यानात करणार आहोत. मागील व्याख्यानांमध्ये आपण हिप्पोलित टेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आढावा घेतला. या व्याख्यानामध्ये आपण कार्ल मार्क्स याच्या विचारांचा आढावा घेणार आहोत. कार्ल मार्क्स याने मुख्यत्वे राज्यविषयक आणि अर्थविषयक अशा पद्धतीचे लेखन केले. परंतु हे लेखन करत असताना त्याने या सर्व व्यवस्थांमध्ये असलेल्या साहित्य व्यवस्था आणि संस्कृती व्यवस्था याविषयीचे विपुल प्रमाणात लेखन केले. जागतिक विचार व्यवस्थेमध्ये जागतिक विचार प्रणालीवरती कार्ल मार्क्स याच्या विचारांचा एक मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. परिवर्तनशील विचारांच्या मांडणीमध्ये कार्ल मार्क्स यांच्या विचार प्रणालीचा महत्वाने आणि प्रकर्षाने उल्लेख केला जातो. पारंपरिक व्यवस्थांमध्ये होणारे बदल, पारंपरिक व्यवस्थांचे असणारे स्वरूप, या व्यवस्थांमध्ये असलेले आर्थिक हितसंबंध, वेगवेगळ्या विचार प्रणाली आणि या विचार प्रणालींचे सामाजिक व्यवस्थांमध्ये असलेले स्थान याविषयीचे विवेचन त्याने केले. साहित्य आणि समाज या व्यवस्थेमध्ये आपल्याला कार्ल मार्क्स याच्या विचारांचे स्थान पाहायचे आहे. मार्क्स यांनी आपल्या विचाराच्या केंद्रस्थानी आर्थिक शोषण आणि मानवी हितसंबंध याला केंद्रस्थान त्यांनी मानले. कार्ल मार्क्स यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या संस्कृती व्यवस्थेविषयक त्यांच्या विचारांचा आढावा आपल्याला पुढील काही टिपणाच्या मार्फत घेता येईल. कार्ल मार्क्स यांचा कालखंड 1818 ते 1883 हा आहे. 19व्या शतकातील हा सुप्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ होता. कार्ल मार्क्स यांचा पाया इमला सिद्धांत हा महत्वाचा आहे. त्यांनी हा सिद्धांत मांडताना वर्गरचनेचा सिद्धांत मांडला आणि त्यात एकूणच साहित्य व सौंदर्य विषयक दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांच्यानंतर लेनिन, जॉर्ज लुकाच, गोल्डमन अशा अनेक विचारवंतांनी त्यांच्या विचारांना विस्तारित केले. कार्ल मार्क्स यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन जगातील अनेक परिवर्तनशील असे विचार पुढे आले. कार्ल मार्क्स आणि त्याचे मित्र फ्रेडरिक एंगल्स यांनी माणसाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कलेच्या उत्पत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. माणूस ज्या प्राण्यातून उत्क्रांत झाला त्याला सत्य, शिव, सुंदराची जाणीव नव्हती व ती केव्हा कशी झाली या विधानाचा विचार करताना कार्ल मार्क्स म्हणतो की ऐतिहासिक प्रक्रियेत सौंदर्याची जाणीव मानवी श्रमातून झाली. उत्पादक माणूस वस्तूचे सम्यक ज्ञान झाल्यामुळे तिच्यावर आधिपत्य गाजवू लागला आणि सौंदर्य निर्मिती होऊ लागली. येथे हा मुद्दा काहीसा आपण स्पष्ट करून घेऊयात. येथे कार्ल मार्क्स केवळ सौंदर्याच्या जाणीवीविषयी बोलत नाही, तर मानवी श्रमाविषयी आणि मानवी श्रमाचा परिणाम म्हणून उत्पादन झालेल्या वस्तूचे आणि उत्पादक संबंधाविषयीच तो विवेचन करतो. वस्तूच्या मालकीचे महत्व, वस्तूच्या मालकीची जाणीव ही कशी ऐतिहासिक कालखंडामध्ये झाली याविषयीचे विवेचन त्यांनी केले. कार्ल मार्क्स याच्या मते मानवी इतिहास हा मुक्तीचा इतिहास आहे. नैसर्गिक बंधने, अंगभूत वासना यापासून माणूस मुक्त होऊ पाहतो. त्याने लाकडाची हत्यारे, कालांतराने दगडाची हत्यारे बनवली, लोखंड, तांबे, जर्मनचा वापर होऊ लागला. म्हणजेच अर्थात मानवी उत्क्रांतीविषयीचे हे विवेचन आणि त्यात हळूहळू येऊ लागणारी कलात्मकता याविषयीचे विवेचन येथे आपल्याला दिसते. मार्क्सवादामध्ये सौंदर्यविषयक दृष्टिकोनामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलाबद्दलचे विवेचन आहे. कार्ल मार्क्सच्या मते भुकेलेल्याला संगीताचे सौंदर्य तर कळणार नाहीच, पण भाकरीचे सौंदर्यही कळणार नाही, कारण तो भाकरीचा भुकेचा गुलाम असतो. माणसाची कलात्मक शक्ती त्याच्या निसर्गाशी कलात्मक संवाद आणि सौंदर्य निर्मिती हे सर्व श्रम प्रक्रियेतून घडत जाते. मार्क्स याच्या विवेचनाचा हा संबंध आपल्याला आता सद्यकालीन
श्रमविषयक व्यवस्था आणि तत्कालीनही श्रमविषयक व्यवस्थेशी जोडता येतो. म्हणजेच मार्क्सने सौंदर्य या तत्वाचा स्वतंत्र असा विचार केला नाही की जो त्या अगोदरच्या कालखंडातील आणि नंतरच्या कालखंडातील सौंदर्यशास्त्रांनी स्वतंत्रपणाने केला. मार्क्सने मात्र याचा संबंध केवळ स्वतंत्र आहे असे न मानता हा संबंध त्याने उत्पादन आणि उत्पादक व्यवस्थेशी जोडला आणि कालांतराने ही व्यवस्था शोषणाकडे कशी जाते आणि हे देखील त्याने अधोरेखित केले. मार्क्सने आपली सर्व जाणीव ही मानवतावादानुसार मानली. त्याने माणूस हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानला आणि मानव मुक्तीचा इतिहास हाच इतिहास मानला जाणे पाहिजे हे त्याने अधोरेखित केले. त्याच्या संपूर्ण विवेचनाचे हेच मुख्य सूत्र आहे. या मानव मुक्तीचे ध्येय हे समग्र माणसाचे आहे, ते काही एका विशिष्ट व्यक्तीचे नव्हे. आणि या अनुषंगाने त्याने मानव मुक्तीच्या सामूहिक आणि सामाजिक प्रयत्नांवर लक्ष त्याने वेधले. कार्ल मार्क्स या विवेचनाचे वेगवेगळ्या प्रकारे अन्वयार्थ लावले गेले. कार्ल मार्क्सच्या विवेचनामधला एक महत्वपूर्ण असा भाग तो म्हणजे कार्ल मार्क्स याने मांडलेला पाया इमला सिद्धांत. कार्ल मार्क्सने या पाया इमला सिद्धांतामध्ये सर्व मानवी व्यवस्थांचा संरचनांचा पाया हा अर्थव्यवस्था असते याची जाणीव त्याने मांडली. एका सोप्या उदाहरणावरनं हे आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे असे की कुटुंब व्यवस्था अथवा लग्न संस्था किंवा इतरही कोणत्या संस्था या स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही, तर त्याचा पाया हा आर्थिक हितसंबंध हा आहे. या आर्थिक हितसंबंधांवरतीच या सर्व रचना या उभ्या असतात आणि या उभ्या असलेल्या रचनांचा विचार त्याने पाया इमला सिद्धांताच्या आधारे त्याने मांडला. कार्ल मार्क्सने जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांचा विचार त्याने केला आणि या वेगवेगळ्या विचारांमध्ये कार्ल मार्क्सने जगाची विभागणी, मानवी व्यवस्थांची विभागणी, मानवी संबंधांची विभागणी आहेरे आणि नाहिरे या वर्गामध्ये केली. आहेरे या वर्गाकडे सर्व काही एकवटलेले आहे आणि नाहिरे या वर्गाकडे काहीच नाही. आहेरे वर्ग आपल्याकडे असलेलं भांडवल, आपल्याकडे असलेली जमीन, आपल्याकडे असलेल्या व्यवस्था याच्या बळावरती नाहिरे वर्गाचं शोषण करतो. याचं सूत्र आणि ही शोषणाची व्यवस्था कार्ल मार्क्सने उघड करून सांगितली. ऐतिहासिक कालक्रमामध्ये घडलेल्या या शोषण व्यवस्थेचे रूप हे कशा पद्धतीचे आहे हे देखील कार्ल मार्क्सने सांगितले. कार्ल मार्क्सने या सर्व व्यवस्थेमध्ये कला ही व्यवस्था ही एका विशिष्ट विचार प्रणालीने कशी भरलेली असते हे देखील सांगितले. कार्ल मार्क्सने जे आहेरे आणि नाहिरेवर दोन वर्ग सांगितले, त्या दोन वर्गांच्या मध्ये आणखीन एक वर्ग त्याने कल्पिला. या वर्गाला तो बुर्झुआ वर्ग असे म्हणतो. हा बुर्झुआ वर्ग सहसा त्याला वरती जाण्याच्या अपेक्षेने, त्याला त्याचे उन्नयन होण्याच्या अपेक्षेने हा वर्ग कायम आहेरे वर्गाची बाजू घेतो असे विवेचन कार्ल मार्क्सने केले. आणि या आपल्या विवेचनामध्ये हा जो बुर्झुआ वर्ग आहे, या बुर्झुआ वर्गाच्या ताब्यामध्ये तसेच आहेरे वर्गाच्या ताब्यामध्ये बहुतांशी व्यवस्था असतात हे त्या कार्ल मार्क्सने आपल्या विधानांमधून अधोरेखित केले. म्हणजेच आपल्याला असे लक्षात येते की ज्या वेगवेगळ्या राजकीय नव्हे तर त्या व्यतिरिक्तही आणखीन इतर व्यवस्था आहेत. या व्यवस्था त्यांचा पाया आर्थिक हितसंबंध आहे आणि वर्गीय रचना ही आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो असा की या वर्गीय रचनेमध्ये कलाकाराचे आणि लेखकाचे स्थान काय असले पाहिजे हे सांगण्याच्या अगोदर कार्ल मार्क्सने एकूण कलेच्या इतिहासाचा देखील त्याच्या आढावा घेतलेला आहे. आणि कलेच्या इतिहासामध्ये कला ही कायम बुर्झुआ वर्गाची आणि आहेरे वर्गाची मक्तेदारी कशी राहिलेली आहे हे त्याने दाखवून दिले. त्याने याकरिता शेक्सपियरचे उदाहरण घेतले. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये येणारे सगळे विश्व राजे, रजवाडे, सरंजामदार यांचेच विश्व आहे. परंतु याच्या व्यतिरिक्तही आणखीन जग आहे. परंतु या जगाचे चित्रण साहित्यामध्ये किंवा कलेमध्ये येत नाही. कलांची रचना आणि कलांची व्यवस्था, कलांची जाणीव ही देखील बुर्झुआ वर्ग आणि आहेरे वर्गाच्या ताब्यामध्ये म्हणजे आर्थिक हितसंबंधांवर आधारित कशी आहे याविषयीचे विवेचन त्याने केले. आणि मग हे सारे करत असताना या सर्व व्यवस्थेमध्ये बदल झाले पाहिजे ही जाणीव त्याने मांडली. या जाणीवेच्या पोटी कार्ल मार्क्सने काही एक
सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा विचार त्याने मांडला. लेखकाची संवेदनशीलता, लेखकाचे अस्तित्व हे कशा प्रकारचे आहे याचे विवेचन त्याने केले. लेखक कुठल्या तरी वर्गीय जाणीवेने बांधलेला असतो, परंतु या वर्गीय जाणीवेपासून मुक्त होऊन त्याने नाहिरे वर्गाची बाजू घेतली पाहिजे असे ठामपणाने विवेचन त्याने केले. या विवेचनामध्ये त्याने लेखकाच्या संवेदनशीलतेचा विचार केला. लेखकाच्या या संवेदनशीलतेचा विचार कार्ल मार्क्स नंतर त्याचे जे विचार, त्याच्या विचारांचे जे समर्थक किंवा त्याच्या विचारांचे जे चिकित्सक आहेत त्यांनी या सर्व गोष्टींचा आढावा आपल्या लेखनामध्ये मांडलेला आहे. तुम्हाला मिळणाऱ्या टिपणामध्ये याविषयीचे विवेचन असणार आहे. तुम्हाला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रवर्ती सूत्र म्हणून हे व्याख्यान आहे. या व्याख्यानामध्ये तुम्हाला कार्ल मार्क्सच्या समग्र विचारांचा आढावा घ्यायचा नाहीये. फक्त कला आणि साहित्याच्या संदर्भात कार्ल मार्क्सच्या या विचारांचे कोणते सूत्र आपल्याला उपयुक्त ठरते हे आपण येथे बघत आहोत. यामध्ये 3 महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात अशा येतात की कार्ल मार्क्सने विचार प्रणाली ही शोषणाचा पाया म्हणून कशी वापरली जाते, संस्कृती व्यवस्था शोषणाचा पाया म्हणून कशी वापरली जाते, शोषणाचे काही हत्यार म्हणून कशी वापरली जातात हे त्याने त्यामध्ये मांडले. कला, साहित्य, संस्कृती व्यवस्थेमधला एक महत्वाचा भाग आहे. या संस्कृती व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेचा वापर करून शोषण व्यवस्था ही कशी पुढे येते हे त्याने मांडले. येथे आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा तो असा की समाज व्यवस्थेतील शोषणाचे स्वरूप, त्या शोषणाचा पाया, त्या शोषण व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याची इच्छा, या परिवर्तनाकरिता जे उपयुक्त असणारे परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे घटक आणि या सहभागी घटकांकडे असलेले वेगवेगळी हत्यारे याचा विचार येथे महत्वपूर्ण ठरतो. साहित्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास साहित्य ही सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेचे अपत्य आहे हे मार्क्सवादी विचारसरणी हे ठामपणाने मांडते. परंतु हे मांडत असताना या सांस्कृतिक किंवा सामाजिक व्यवस्थेकडे, यातील विचार प्रणालींकडे, यातील आदर्शांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून मार्क्सवादाने कडून पाहिले जाते. या व्यवस्था आहे तसे स्वीकारणे किंवा या व्यवस्थांचे उन्नयन करणे या मार्क्सवादामध्ये अभिप्रेत नसते, तर मार्क्सवादामध्ये या व्यवस्थांची चिकित्सा करणे अपेक्षित असते. एका सोप्या उदाहरणातून आपल्याला हे लक्षात येईल. वेगवेगळे सण उत्सव हे त्या सांस्कृतिक व्यवस्थेचे जनित असतात, सामाजिक व्यवस्थेचे जनित असतात. परंतु या सण उत्सवांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा या कधी कधी शोषणाची व्यवस्था कसे ठरू शकतात हे मार्क्सवादी विचार प्रणालीनुसार आपल्याला उलगडून दाखवता येते. कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये असलेली स्त्री शोषणाची पद्धती, हे सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये असलेले शोषणाचे स्तर हे आपल्याला मार्क्सवादी विचार प्रणालीनुसार विचार केल्यानंतर आपल्याला दाखवून देता येते. म्हणजेच मार्क्सवादी विचार प्रणाली ही चिकित्सेवर विश्वास ठेवते. आंबेडकरवादामध्ये ज्याप्रमाणे आपण बघितले त्याचप्रमाणे मार्क्सवाद ही विचार प्रणाली सुद्धा अनिश्वरवादी अशी विचार प्रणाली आहे. ती सामाजिक सहभागावरती आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवते, मानवी वादावरती विश्वास ठेवते आणि यातून परिवर्तनाच्या प्रक्रियेचे एक साधन म्हणून साहित्याकडे बघितले जाते. साहित्य सामाजिक परिवर्तनाच्या व वर्ग विरहित समाज रचनेचे एक साधन म्हणून साहित्याकडे पाहिले जाते. काही चिकित्सकांचा, काही समीक्षकांचा याच मार्क्सवादी विचारांवरती आक्षेप आहे. परंतु या मार्क्सवादी विचारांचे समर्थन करीत असताना आणि हे मार्क्सवादी विचार म्हणजे केवळ प्रचाराचे साधन म्हणून साहित्याकडे पाहत नाही हे मांडणारेही आणखीन काही विचार पुढे आले. आपल्या विषयाच्या संदर्भात मार्क्सवाद हा एक महत्वपूर्ण विचार कसा आहे, हा मार्क्सवाद हा विचार परिवर्तनाच्या प्रक्रियेला महत्व कसं देतो, सामाजिक व्यवस्थेचा आणि साहित्याचे नाते तो कसे मांडतो, सांस्कृतिक व्यवस्थेतील साहित्याचे स्थान कुठल्या प्रकारचे आहे हे तो विचार व्यक्त करतो आणि चिकित्सेची एक नवी दृष्टी आपल्याला देतो. आणि म्हणूनच एकूण साहित्य आणि समाज व संस्कृती यांच्या परस्पर संबंधात मार्क्सवादी विचारांचे महत्व आपल्याला येथे अधोरेखित करता येते. या व्यतिरिक्त आपल्याला मानवतावाद या एका विचाराचे महत्व आपल्याला बघायचे आहे, ते आपण नंतरच्या व्याख्यानामध्ये